नका मुंबई दिन मग आरक्षण द्यायला गाडी जमायचं मंत्रिपद काय घेतो काय घेतलं मंत्रिपद तुला काही नाही आता तू सांग मुंबईला ना त्याच्या बापाची मुंबई आहे का माघारी येणार आणि ओबीसी मधूनच घेणार त्या छगनला पुन्हा सांगा हे मराठ्यांना कधी ना कधी आरक्षण द्यावंच लागणार खाऊन बसला आज जेलमध्ये 2 वर्ष राहिला इकडे बात आणतो त्या पुढे खाली अंधार किती त्याला विचारा ना त्याला लाज वाटली पाहिजे ना कांदा फोडून खातो सांगायला मराठी नेत्याला काय वाटतंय आमच्या चटाया उचलायला ठेवायला पाहिजे ते त्याला इतकं डोकं तरी पाहिजे ना कुठं काय बोलावं काय नाही ओबीसी वाला त्याला अजून बुजवायला म्हणा बांधव 4 बंगले आम्हाला घेणं देणं नाही फक्त त्याला वकील कुणी केलंय त्याला पदवी कुणी दिली त्याला म्हणावं टाका त्याला जेलमध्ये आतमध्ये एकंदरीत काय सांगाल हा जो मराठा आरक्षणाचा लढा सुरू झालाय त्या लढ्याबद्दल आता लढा असाच चालू झालाय आता आम्ही गेवरावरनं आलोय तर आता वाटाणी जे बघतोय समजा एवढा मराठा समाज तुफान निघतोय गावामधून जसं घर सोडलंय का तसं आता डायरेक्ट मुंबईलाच जाणार आणि येता नाही का आरक्षणच घेऊन येणार त्याशिवाय वापस येणारच नाही फक्त लोकांच्या मनामध्ये एकच आहे फक्त डोक्यात फक्त एकच मराठा आरक्षण घेऊनच रिटर्न वापस येणार असं वापस येणारच नाही सरकार कुठंतरी वेळ काढूपणा करते असं वाटत नाही का निश्चितच 100% सरकार वेळ काढूपणा करतंय 1 फेब्रुवारीमध्ये देऊ किंवा नुसत्या तारखा बदलतंय पण हे चुकीचं आहे काय जे असन ते पटकन लवकरात लवकर निर्णय मार्गी लावा मराठा आरक्षणासाठी आणि आरक्षण आमचं हक्काचं ते द्यावं एकंदरीत ओबीसीचे जे नेते आहेत ते मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत ते म्हणतायत की त्यांना स्वतंत्र द्या ओबीसी मधून नका देऊ स्वतंत्र नाही आमचं कुणबी निघलंच नाही ऑलरेडी त्यांना पुरावे किती सादर करायचे सरकारला आणि सरकार एवढे पुरावे देऊन तरी सरकार काय म्हणतंय नंतर देऊ तुम्ही थोडा धीर धरा समंजसपणाने घ्या तुम्ही सांगा सरकारने आतापर्यंत समंजसपणाने काय दिलंय आणि त्यांनी काय केलंय आम्ही समिती शिष्टमंडळ तयार केलंय आम्ही असं केलंय आम्ही तसं केलंय सरकारने पुरावा एकही शोधला नाही आणि आरक्षणबद्दल काहीही लिहिलेलं नाही किंवा काहीच म्हणजे त्यांचं हेच नाही केलं पण हे ओबीसी नेते उगा आपलं अंगावर घालायचे हे असं म्हणायला लावायचं त्याच्यावर हे तीन निर्माण करायला लागलेत परंतु शासनाने ह्याची दखल घ्यायलाच पाहिजे कारण ह्यांचे पुरावे सापडेत कुणबी तुम्हाला पुरावे नसते तर आम्हाला म्हणलं नसतं आम्हाला ओबीसी मधूनच द्या पण आमचे पुरावे असून आम्हाला ओबीसीतूनच घ्यावं लागणार आहे आणि आम्ही घेणारच हे सरकारने त्यांच्या डोक्यात फिट करायला पाहिजे हे मराठ्यांना कधी ना कधी आरक्षण द्यावंच लागणार पण आम्ही असं घेणार नाहीत आम्ही मुंबईला जाऊन आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार आणि ओबीसी मधूनच घेणार त्या छगनला पुन्हा सांगा त्याला काय करायचं इतकं मोठं खाऊन बसलाय ना त्याला काही गरज आहे का मराठ्याला असं करा तसं करा मराठ्याला त्याला काहीच करत नाही त्यांनी स्वतःसाठी काय केलंय काहीच नाही केलं आता दुसऱ्याला देत गोरगरिबाचे भलं होते होऊन दे ना त्याला काय गरज आहे का स्वतःचं घर खाऊन बसला आज जेलमध्ये 2 वर्ष राहिला इकडे बात आणतोय तो या पुढे खाली अंधार किती त्याला विचारा ना वटाळा करून ना आतमध्ये बेसन भाकर खायला सांगतो आम्ही कांदा फोडून खातो त्याला लाज वाटली पाहिजे ना कांदा फोडून खातो सांगायला तू ज्या गाणे खाली किती आणणार आहे म्हणाव तू मराठीचं काय यायचं तो मराठी शांतच आणि शांतीतच राहणार आणि शांतीतूनच आरक्षण घेणार मराठीच्या नेत्याला काय वाटतंय आमच्या चटाया उचलायला ठेवायला पाहिजे ते आमचे मराठीचे मुलं क्लास 1 क्लास 2 झाले ह्यांना होऊन देणार खपत नाही ह्यांना मोठ्याला नेत्यांना झेंडे धरायला पाहिजे चटाया टाकायला पाहिजेत आले की त्यांचे वाहवा डोक्यावर घेऊन नाचायला पाहिजे त्यांचे आमदार आले खासदार आले मंत्री आले तुम्ही सांगा ना 40% मुलगा लागतोय आमचा मराठ्याच्या मुलाला 92% ते अजून MBBS सुद्धा लागले नाही तर चांगल्या कॉलेजला 5-5 लाख रुपये खर्च यायला लागला एका मुलाला आणि ओबीसी मधून 30 आणि 40% तुम्ही सांगा सरकार इतकं तज्ञ हुशार आहे मग असं का करीत नाही हुशार मुलगा हुशारच जागेवर जायला पाहिजे ना का 40% काय हा MBBS कुठं इंजेक्शन देईन कुठं देईन त्याला कळलं तर पाहिजे ना त्याला इतकं डोकं तरी पाहिजे ना कुठं काय बोलावं काय नाही ते हुशार काय नाही 40% झाला म्हणून ते हुशार झाला का 92 कुठं सोडायचा चटाई उचलायला ह्यांचे आहे आमदार खासदाराचे आहे कुठं सोडायचे तज्ञ मग सरकार हुशार काय नाही आरक्षण कुणबी प्रमाणपत्र इतके पुरावे देऊन बी आरक्षण द्यायना म्हणल्या ह्यांना का बराचशी खांदून द्यायचं आहे का बरं आता काय वाटतं सरकार काय निर्णय घेईल सरकारला द्यावाच लागन आणि सरकारने समंजसपणाने हे डोक्यात आणून मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे आम्ही घेणारच 5-6 महिने झाले
त्यांनी काहीच केलं नाही ना. काय पुरावे सरकारकडं? आम्ही आरक्षण तुम्हाला द्यायला लागलो ते समंजसपणे घ्या, नंतर देऊ, थांबा. अरे देता का? इतका टाइम लागतो का त्याला? हा समजा तज्ञ लोक आहेत ना, त्यांच्यात एक बैठक लावायला पाहिजे. पटकून कसं मिळन, कसे कोणच्या मधून द्यायचंय, कसं द्यायचंय, फटकून देऊन टाकावं त्यांनी. हे मराठीचा लढा त्यांनी अंगावर घेऊ नये त्यांच्या. आता क्युरिटी पिटिशनचा विषय कोर्टामध्ये आहे, ते सुद्धा निकाली लागू शकतो. मग ते आरक्षण सोडून ओबीसी मधूनच का पाहिजे? नाही ना, आमचे पुरावे निघलेत ना सर, पुरावेत ना, कुणबी पुरावेत ना. तुम्ही सांगा, तुमच्याकडे कुणबी निघल्यानंतर तुमचे समजा पाहुणे रावळे आम्हाला दिले, तर आमचे तुमचे समजा झालं ना सख्य सोयरे. हा इतके पुरावे निघून तरी म्हणतात नाही ओबीसीतून नाही. अरे कुणाला धक्का नाही. खरं म्हणलं तर आरक्षण हे शिक्षण आणि नोकरीसाठी समजा समान कायदा पाहिजे. फक्त शिक्षणासाठी त्यांना बंगले बांधून द्यावं, ओबीसी वाल्यानं त्याला अजून भुजबळला म्हणा बांधव 4 बंगले. आम्हाला घेणं देणं नाही. फक्त ओरिजिनल शिक्षण, ओरिजिनल त्याचा जो 92% वाला तोच फर्स्ट पाहिजे. नाही तर 40 वाला तिथं 100 पैसे आणून उपयोग नाही, त्याचा उपयोग होणार नाही आणि त्याला बुद्धी चालणार नाही त्याची. काय सांगाल? मुंबईच्या दिशेनं मराठा समाज जात आहे. मुंबईचे जे ॲडव्होकेट आहेत गुणरत्न सदावर्ते, ते म्हणतायत की यांना मुंबईला येऊ देऊ नका. जरांगे पाटील त्याला आल्याच नंतर मराठ्याची काय हवा आहे त्याला आता पुण्याच्या पुढे गेल्याच नंतर दिसेल शांततेत मराठा चाललाय. मराठ्याचा संयम त्यांनी बघू नये. संयम मराठ्याचा हे झाला ना, त्याचं जगणं बी मुश्किल होईल. नाही पण ते मुंबईला येऊ नका म्हणजे तो कोण? आपण त्याला बोलतो का तू खाऊ नको भाजी भाकर ठेसा कांदा फोडून खा? आपण म्हणतो का त्यांनी का खाल्ला? त्याला विचारतो मी प्रश्न. आम्ही विचारतो का तू काय खातो, कुंकडचं तू कोणच्या निवडणूक लढतो, त्याला विचारतो का तू मंत्रिपद काय घेतो? काय घेतलं मंत्रिपद तुला? काही नाही. आणि तू सांगतो मुंबईला येऊ नका. त्याच्या बापाची मुंबई आहे का? सगळे लोक ते गाडव कापा काय इतक्या माझं वेळ तिसरंच बोलतो काय हे बी आपलं गांडोळ सारखं. मुंबई येऊ नका, मुंबई. दिन मग आरक्षण तो ह्याला गाडी जमायचं. हा मग येत नाहीत मुंबईला. म्हणजे कुठेतरी मुद्दा म्हणते हसणं ते काय आपला डायलॉग हाणतोय सर्व स्वतःवरती त्याला काय डोक आहे का खोक आहे? त्याला कुणी वकील केलंय? नाही त्या सदावर त्याला वकील कुणी केलंय? त्याला पदवी कुणी दिली? त्याला म्हणावं टाका ना त्याला जेलमध्ये आतमध्ये. त्याला वकील कुणी केलं? वकील करायला पाहिजे. नाही तो बोलतोय कसा, वागतोय कसा, बघतोय कसा, चलतोय कसा, आणि ते वकील आहे. काय आता वकील आहे देव? वकील नाही बिकील नाही, त्याला तिकडे जाऊन दे तमाशाला. त्या तिकडं पार विदर्भात तिकडे